बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण 18. माणसाला भात शिजेपर्यंत दम असतो, पण तो निवेपर्यंत दम नसतो. असंच काहीसं बायजाचं झालं होतं. माणसं एसटीतून संत गतीनं उतरत होती. माणसांना एसटीत चढायची जेवढी घाई असते तेवढी उतरायची घाई अजिबात नसते. शेवटी एकदाचं बायजाला लेकरू दिसलं. तो उतरेपर्यंत बायजाला दम निघाला नाही. तिच्या आनंद अश्रूंना पारावर उरला नाही. बायजानं एसटीची एक पायरी चढली. लेकराच्या हातातल्या पिशव्या काढून घेतल्या. किसनाखाली उतरला. बायजानं लेकराला करकचून मिठी मारली. आई अशी मोठ्यानं साथ घालून लेकरूही आईच्या मिठीत सुखावलं. ते पाहून मित्रांचं डोळं पाण्यावलं. आज बऱ्याच दिवसांनी किसनाला त्याच्या सर्वस्वानं मिठीत घेतलं होतं. बायजा म्हणाली, हे माझ्या पाडसा, कसा आहेस र? आई मी एकदम छान आहे. तू कशी आहेस ग? मी आता भारीच आहे, पण तू नव्हतास तेव्हा म्या माझी नव्हतीच. लेकरू जवळ नसलेली माय कशी असेल र पोरा, तूच सांग. आई आता मी आलोय ना, काही काळजी करू नकोस. मला सांग बाबा कसे आहेत? बायजाला बाबा हा शब्द, किसनाचं आवं बोलणं सगळंच अनोळखी वाटलं. किसनाची फक्त भाषाच बदलली नव्हती, तर त्याच्या दिसण्यातही आमूलाग्र बदल झाला होता. त्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत हा बदल जाणवत होता. त्याची दिसण्या व बोलण्यात पुणेरी बाज होता. बाबा चांगला आहे, बायजानं उत्तर दिलं. अरे किसना, समज इथंच बोलणार आहेस का घरला बी जायचा हाय? अर्जुन म्हणाला. तसं किसना हसला आणि त्यानं मित्रांना आलिंगन दिलं. आता सारे जण घराच्या दिशेनं चालू लागले. भेटेल तो किसनाच्या आपुलकीनं चौकशी करत होता. किसना वाटेतच वयस्कर माणसांना नतमस्तक होत होता. बायजाचं मन आनंदानं फुललं होतं. बायजा चालता चालता लेकाचा चेहरा न्याहाळत होती. आई अशी का ग पाहत आहेस माझ्याकडे? किसनानं विचारलं. क्षणभर बायजा स्तब्ध झाली. म्हणाली, किसना तू माझाच पुण्याला गेलेला पोरगा आहेस ना? मग का बदलून दुसरंच कोणतरी परत आलं या, ह्याचा विचार करते म्या, म्हणून बघते तुझ्याकडं. आईचं बोलणं ऐकून किसनाला हसूच फुटलं. असं का ग आई? म्हणत किसनानं बायजाच्या खांद्यावर हात ठेवला. अखेर माय लेकाने गल्लीत प्रवेश केला. गल्लीतली सारी माणसं हातातलं काम टाकून किसनाच्या स्वागताला त्याच्या भोवती जमली. खरंच गावाकडची माती आणि माणसं निराळीच असतात. गल्लीतल्या मोठ्या माणसांनी किसनाच्या तोंडावरनं हात फिरवला. भीमा पण गल्लीच्या तोंडाला असलेल्या छोट्या पाराजवळ आला होता. किसनाच्या भोवती असणाऱ्या गर्दीमुळे लेकराचा चेहरा त्याच्या नजरेला पडला. अखेर किसनाचं लक्ष भीमाकडे गेलं. किसना गर्दीला मुसंडा देत बापाकडे झेपावला आणि बापाच्या कवेत सामावला. त्याच्या हृदयात प्रेमपूर आला होता. भीमानं आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यानं पोराच्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवला आणि स्वतःच्या भावना पोरापुढं मुक्यानंच मांडल्या. किसनानंही भीमाच्या हृदयाच्या अबोल भावना वाचल्या आणि तो कृतार्थ झाला. किसना घरी आला. बायजानं त्याला दारातच थांबवलं. घरात जाऊन भाकर तुकडा आणला. पोरावरनं उतरून बाहेर टाकला आणि किसनाला तिनं घरात घेतलं. त्याच्या मित्रांनी सारं साहित्य घरात ठेवलं. किसनानं त्यांना मिठाई खायला दिली. उद्या येण्याच्या बोलीवर अर्जुन व अनंत या त्याच्या मित्रांनी किसनाचा निरोप घेतला. किसना भीमाजवळ बसला. म्हटला, बाबा तुमची तब्येत आता कशी आहे? बाबा या शब्दानं भीमा क्षणभर गोंधळला. बायजापेक्षा त्याची अवस्था काही वेगळी नव्हती. किसनानं बा या एका शब्दात अजून एक बा हा शब्द समाविष्ट केला होता
आणि त्यानं बाबा असा ताकदवान शब्द बनवला होता. बाबा हा शब्द जरी ताकदवान असला तरी त्यातली आपलेपणाची भावना क्षीण झाल्यासारखी भीमाला वाटत होती. पण प्रत्यक्षात मात्र तसं नव्हतं. किसनाची भाषा पक्की पुणेरी झाली होती. पहिले 4-5 दिवस किसनाशी बोलताना बायजाऊ भीमाला अडखळल्यासारखं वाटलं. किसना आल्याच्या दिवशी गल्लीतल्या माणसांनी गोडधोड केलं. सर्वांनी बायजाच्या घरात ते आणून दिलं. बायजानं लेकानं आणलेली मिठाई साऱ्या गल्लीत वाटली. किसनाला आवडतात म्हणून तिनं पुरणपोळ्या केल्या होत्या. किसनानं त्यावर ताव मारला आणि बायजाला म्हटलं, आई, रात्रीच्या जेवणात मला पिठलं भाकरी करशील? वय पोरा, करतो की. आई, तुझ्या पिठल्या भाकरीची चव जगातल्या कुठल्याच पदार्थाला येणार नाही. तुझ्या हातची पिठलं भाकरी कधी एकदा खाईन असं झालंय मला. पोरा, किती रे माझं कौतिक करशील? आई, हे कौतुक नाही, अगं ही वस्तुस्थिती आहे. रात्रीच्या जेवणात बायजानं पिठलं भाकरी केली. सारे एकत्र बसून जेवले. किसनानं 2 घास जास्तच खाल्ले. सोबतीला गल्लीतल्या माणसाने दिले पदार्थ होतेच. गावातल्या मेव्यानं पुण्याच्या बर्फीला खोक्यातच बसवलं. नेहमीप्रमाणे जेवणानंतर दारात गप्पांची मैफिल रंगली. किसनानं त्याचं कॉलेज, हॉस्टेल, जेवण, नाश्ता, जिम, ग्राउंड, खेळ, स्विमिंग पूल, मित्रमैत्रिणी साऱ्याविषयी दिलखुलास बोलत होता. बायजाऊ भीमा लोकांचं बोलणं मनापासून ऐकत होते. मध्येच वरतीकडनं येणाऱ्या वाऱ्याची गार झुळूक साऱ्यांना सुखावत होती. किसनाला कॉलेजमधल्या AC ची आठवण झाली. त्यानं बायजाऊ भीमाला AC विषयी सांगितलं. त्यानं किसनाच्या बोलण्याचं अप्रूप वाटत होतं. किसना आईला म्हणाला, आई, या वाऱ्याच्या झुळकेपुढं AC चा गारवा फिका पडेल असं मला वाटतं. खरंच आई, आपण गावाकडची माणसं शहरातल्या माणसांपेक्षा अधिक श्रीमंत व सुखी आहोत. एवढी सारी आपुलकीची माणसं, निसर्गातील आल्हाददायक हवा, पशु पक्षी, सुगंधी माती आणि हळवी नाती, या साऱ्या सुखाला शहरातली माणसं पोरकी आहेत बघ. किसना जे बोलत होता त्यातल्या थोड्याच गोष्टी बायजा आणि भीमाला समजत होत्या. किसना आईच्या मांडीवर बोलत बोलत झोपी गेला. भीमा व बायजा लेकराविषयी उशिरापर्यंत बोलत बसले. रात्रीचं 2 प्रहर उलटलं तरी बायजा व भीमा जागेच होते. बायजानं लेकाचं डोकं अलगद हातरुणावर ठेवलं आणि त्याच्याच कडेला झोपी गेली. नेहमीप्रमाणे कोंबडा आरवायला बायजा व भीमा उठले. बायजाला लोकाच्या शेताचा बांध सुटला नव्हता. तिनं किसना आल्यानं 4 दिवस सुट्टी घेतली होती. किसना उशीरपर्यंत अंथरुणाला लोळत होता. 8 वाजायच्या टिपणाला बायजानं किसनाला बळच उठवलं. त्याला आंघोळीला पाणी काढून दिलं. किसनानं दगडावर उभं राहून आंघोळ केली. कालच्या गोंधळात किसनानं बायजाला व भीमाला आणलेली भेटवस्तू दिलीच नव्हती. त्यानं बायजाला आणि भीमाला जवळ बोलावलं. म्हणाला, आई बाबा, मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. ओळखा पाहू, काय आणलंय? बायजा व भीमा बुचकळ्यात पडले. त्यांना लेकानं काय आणलंय कसं कळणार, आणि काहीतरी आणायला लेकाकडं पैकं कुठलं, अशा अनेक प्रश्नांनी मायबापाचं मन काहुरलं. पण किसनानं त्यांच्यासाठी जे आणलं होतं त्याचं प्रेम होतं, त्याचं हृदय आणि सर्वस्व होतं. किसनानं बॅग उघडली. त्यातील हिरवी कंच टोक पदराची 2 लुगडी त्यानं बायजाच्या हातात ठेवली आणि सदरा, बंड्या व धोतराच्या 2 जोडी भीमाच्या हातात ठेवल्यावर म्हटला, आई बाबा, माझ्याकडून छोटीशी दिवाळीची भेट. भेटवस्तू पाहून मायबापाचा आनंद गगनात मावेनासा झाला. अख्ख्या आयुष्यात असली भारीतली कापडं बायजा व भीमाला मिळाली नव्हती. त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. प्रेमसूचक अश्रूंचं सिंचन त्यांनी नव्या कापडावर केलं. मायबापानं लेकराला पाठीशी धरलं. बायजा म्हणाली, अरे लेकरा, पैक कुठून आणलंस? कुणाची उसनवार तर केली नाहीस ना? काळजीच्या स्वरात भीमा म्हणाला, आई बाबा, तुम्ही निश्चिंत असा. मी कुणाची उसनावर केली नाही. मला माझे शिक्षक दरमहा पैसे पाठवतात. मला स्कॉलरशिप मिळते आणि मी विविध स्पर्धेत भाग घेतो. त्यातून मिळालेली बक्षिसांची रक्कम साठवून मी तुम्हाला कपडे खरेदी केले आहेत.
किसनाने त्यातले थोडे पैसे स्वतःकडे ठेवून उरलेले पैसे आईबाबांच्या हातात दिले व म्हणाला, तुम्ही यंदाची दिवाळी या पैशानं करा. आणि आई, मी 15 दिवस राहणार आहे. माझी परीक्षा असल्यानं मला परत जावं लागणार आहे. मे महिन्याशिवाय मला इकडे येता येणार नाही. तेव्हा तू मी असेपर्यंत कामाला जाऊ नकोस. वय लेकरा, म्या नाही जायचे 15 रोज कामाला. असं म्हणून किसनाच्या तोंडावरनं तिनं मायेनं हात फिरवला. हातात एवढं पैकं बघून भीमा व बायजा भारावून गेले. दिवसभर घरात येणाऱ्या जाणाऱ्यांना बायजा लेकानं आणलेली कापडं दाखवत होती. पाहणाऱ्या लोकांनाही किसनाचा हेवा वाटू लागला. दुसऱ्या दिवशी किसना शिक्षकांना भेटण्यासाठी शाळेत गेला. त्यांनाही किसनानं मिठाईचे बॉक्स दिले. मुख्याध्यापक म्हणाले, किसना, घरी आलास की शाळेतही येत जा. तुझ्या शाळेला व आम्हाला कधी विसरू नकोस. सर, तुम्ही मला घडवलं आहे. तुम्हाला व शाळेला मी कधीच विसरणार नाही, किसना म्हणाला. आता दुपार झाली. किसना घरी आला. बायजा व भीमा जेवण्यासाठी त्याची वाट पाहत होते. बायजा दररोज लेकाच्या आवडीचे पदार्थ करून त्याला खायला घालत होती. दुपारची जेवणं झाली आणि साऱ्याने घटकाभर इसावा घेतला. तवर समोरचा बाळ्या येऊन भीमासंग गप्पा मारत बसला. किसना व बायजा माझ घरात बसले होते. किसना बायजाच्या मांडीवर पहुडला होता. आई, मामा आला होता का ग? किसना म्हटला. तसा बायजाचा जीव चरकला. ती किसनाला म्हटली, नाही रे बाबा, तो कसला आहे तुया? त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आण. असं म्हणून बायजा हुंदक्यानं दाटली. किसना चटकन उठून बसला आणि म्हटला, आई, काय झालं ग? बायजानं लक्ष्मीवर ओढवला सारा प्रसंग किसनाला कथन केला. वार्ता ऐकून किसनालाही खूप वाईट वाटलं. तो बायजाला म्हणाला, आई, मामानं लक्ष्मीच्या लग्नाची खूप घाई केली. तिला 18 वर्ष तर पूर्ण होऊ द्यायचं होतं. वैर लेकरा, पण जे तिच्या नशिबात होतं ते झालं. लक्ष्मीच्या बातमीनं किसना दिवसभर अस्वस्थ होता. आता दिवाळी 4 दिवसांवर आली. बायजानं पुढं 2 दिवस दिवाळी आहे म्हणून सारं फराळाचा पदार्थ केला. तिनं किसनाला नवी कापडं आणली. किसनानं आकाशकंदील, पंत्या आणल्या. माय लेकरांनी धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या पाडव्याला पाटलाचा गडी वाड्यावर किसनाला बोलावले असा निरोप घेऊन आला. पाडव्याला बायजानं भीमाला व लेकाला ओवाळलं. किसनाच्या हसऱ्या चेहऱ्यावर बायजानं ओढलेला कुंकवाचा नाम विराजमान होता. त्यामुळे त्याच्या रुबाबात आणखीनच भर पडली होती. बायजा किसनाला म्हटली, लेकरा, पाटलाकडनं जाऊन ये जा. होय आई, हा काय निघतोयच? असं म्हणून त्यानं पाटलाचा वाडा घातला. सुटाबुटातला प्रसन्न चेहऱ्याचा किसना पाहून पाटील आनंदित झाला. पाटलानं त्याला फराळाचं देऊन चहा पाणी केलं. येताना त्याला काही पैसे व नवे कपडेही दिले. किसनानं पैसे घेण्यास नकार दिला, पण पाटलानं जबरदस्तीनं त्याच्या खिशात पैसे सरकवले. किसनानं कृतज्ञतेनं पाटलाकडं पाहिलं व पाटील दाम्पत्याला नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला. असेच किसनाचे दिवस मजेत जात होते. आता किसनाची जाण्याची वेळ 1 दिवसावर आली. बायजानं लेकराला देण्यासाठी त्याच्या आवडीचे गोडधोडाचे तिखटाचे पदार्थ केले. सारं सामान सुमान बांधलं. लेकरू सकाळी 9 वाजता जाणार असल्यानं बायजानं सुग्रास जेवणाचा बेत केला. रात्री उशिरापर्यंत मायलेकरं बोलत बसले. आई बाबा, अजून 4-5 वर्ष तुम्हाला त्रास होणार आहे. नंतरच्या आयुष्यात तुम्हाला काम करण्याची गरज नाही. मला लवकरच नोकरी लागेल. पैशाची व घरादाराची चिंता मिटेल. बायजा म्हणाली, वय लेकरा, तू बी आमची काय काळजी करू नकस. आम्ही इथं चांगलं राहतो या, तेव्हा तू बी चांगला राहा. होय आई, मी पण चांगला राहतो. माझी काहीच काळजी करू नका. काळजी खुशालीच्या गप्पांची महफिल संपली व सारी झोपे गेले. सकाळी सगळीच लवकर उठली. बघता बघता 9 वाजले. किसनाची जायची वेळ झाली.
त्याला निरोप द्यायला सारी गल्ली जमली. बायजा, भीमा व त्याचे मित्र किसनाला सोडायला स्टँडवर गेले. अखेर कांचनपूर पुणे 10ची गाडी आली. बायजा, भीमानं साश्रू नयनाने किसनाला निरोप दिला. बघता बघता किसनाची 12वी झाली. तो पुन्हा 12वीला बोर्डात प्रथम आला. त्याचा सर्वत्र आदर सत्कार झाला. दिल्लीच्या एका नामांकित संस्थेनं त्याला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमासाठी दत्तक घेतलं. त्यामुळे शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न मिटला. आता पुढील 4 वर्ष तो दिल्लीत राहणार होता. किसनाला मेरिट स्कॉलरशिप मंजूर झाली. अजूनही गावाकडचे शिक्षक प्रत्येक महिन्याला त्याला पैसे पाठवत होते. किसना ते पैसे घरी पाठवत होता. किसनाचं शिक्षण व्यवस्थित सुरू झालं. घरी त्याचा पत्रव्यवहार सुरूच होता. बघता बघता 2 वर्ष सरली. आता तो 3ऱ्या वर्षाला होता. 3ऱ्या वर्षाची वार्षिक परीक्षा संपली की तो महिनाभर गावाकडे सुट्टीला येणार होता. इकडं लक्ष्मीची अवस्था खूपच दयनीय झाली होती. तिच्या स्वतःच्या अस्तित्वावरच गदा आली होती. तिच्या चालण्या बोलण्यावर अप्रत्यक्षपणे समाजाचा धाक होता. खेडेगावातला समाज मदत करण्यासाठी, सामाजिक बांधिलकीसाठी शहरापेक्षा निश्चितच चांगला असतो. परंतु खेड्यातील समाजाची रूढी परंपरांची एक चाकोरी असते. त्या चाकोरीत व्यक्ती राहिली तरच त्याला चांगल्या पद्धतीने जीवन जगता येते. अन्यतः त्याचं जीवन खूपच विदीर्ण होतं. लक्ष्मी आता वयात आली होती. समाजात तिला मिळणारी वागणूक अतिशय हीन दर्जाची होती. लक्ष्मी स्वभावानं प्रेमळ आणि अभ्यासातही खूप हुशार होती. परंतु तिच्या दुर्दैवानं 8वीतूनच तिला शाळा सोडावी लागली होती. याचा शल्य तिच्या मनाला टोचत होता. तिचा नवरा मेला यात तिचा काही दोष नव्हता, पण तिला नरक यातना भोगाव्या लागत होत्या. बिचाऱ्यानं कुणाशी लग्न केलं होतं याचा चेहरासुद्धा तिनं नीट पाहिला नव्हता. नुसता अक्षदाचा बट्टा लक्ष्मीला लागला होता. 4 अक्षता तिच्या डोईवर पडल्यामुळे लोकांच्या दृष्टिकोनातून तिचा विवाह झाला होता. तसं पाहायला गेलं तर ती अविवाहितच होती. पण तिच्या या गोष्टीला दुजोरा देणारं दुसरं कोणीच नव्हतं. रूढी परंपराने वेढलेलं समाजाचं कुंपण ती भेदू शकत नव्हती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.